झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नकाने तलावावर महाविद्यालयीन तरुणांची दारू हुक्का पार्टी। 30 जण पोलिसांच्या ताब्यात, कायद्यानुसार कारवाई। पालकांना पोलिसांकडून कटू वास्तवाचं दर्शन। धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या नकाने तलाव परिसरात काल 8 जून रोजी रविवारी दुपारी मटण, दारू व हुक्क्यासह पार्टी करणाऱ्या 30 तरुणांवर धुळे तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे। या छाप्यात मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेल्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून इतरांना समज देऊन पालकांच्या उपस्थितीत सोडण्यात आले। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नकाने तलावाजवळील जंगल परिसरात काही तरुणांनी अनधिकृतरित्या पार्टीचे आयोजन केले होते। मिळालेल्या माहितीनंतर परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला। यावेळी मद्याच्या बाटल्या, गुटखा, सिगरेट, हुक्का आदी साहित्य जप्त करण्यात आले। तसेच त्या ठिकाणी वन विभागाच्या नियमांचं उल्लंघन करून चुलीवर मटण शिजवलं जात होतं। कारवाई दरम्यान काही तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळले। या सर्व तरुणांचं वय अंदाजे 22 ते 25 दरम्यान असून त्यांची नावे नोंदवून वाहने, भांडी, हुक्का आणि मद्यासहित साहित्य ताब्यात घेण्यात आले। चौकशीनंतर सर्व तरुणांच्या पालकांना बोलविण्यात आले आणि पुढील वेळेस असं वर्तन न करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली। मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह व दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत। ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख, कर्मचारी आबा पाटील, विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाने केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।